नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। 2014 मध्ये भाजपने लोकसभा निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत प्राप्त केले आणि खऱ्या अर्थाने पहिल्या भाजप सरकारचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतली। भाजप सत्तेत आला तर मोदीच पंतप्रधान होतील हे आधीपासूनच स्पष्ट होते। संघानेच निवडणुकीपूर्वी मोदींची प्रचार प्रमुख म्हणून निवड करत त्यांना पंतप्रधान पदाचा उमेदवार बनवलं होतं। अर्थात त्यावेळी मोदींना खूपच ज्येष्ठ असणारे लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, राजनाथ सिंग, सुषमा स्वराज असे अनेक दिग्गज नेते भाजपात होते। पुढच्या काळात हे बडे नेते आपल्या सारी अडचण म्हणू शकतात हे लक्षात घेऊन मोदींनी त्यावेळी 75 ओलांडली की नेत्याने निवृत्त व्हावे असा अघोषित दंडकच लागू केला। हेच कारण समोर करून नंतरच्या काळात पक्षाने अनेक माजी खासदार, राज्यपालांना सक्रिय राजकारणातून निवृत्त होण्यास भाग पाडले। लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी अशा अनेक नेत्यांची मार्गदर्शक मंडळात रवानगी करण्यात आली। मोदींच्या या धोरणाला संघाचाही पाठिंबा होता, परंतु मोदींचे हेच धोरण आता त्यांच्याही गळ्याशी येऊ पाहत आहे। भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी नागपूरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना वयाची 75 ओलांडली की आपण थांबायला हवे, दुसऱ्यासाठी मार्ग मोकळा करायला हवा असे विधान केले। हे विधान त्यांनी कितपत गांभीर्याने केले हे सांगता येत नसले तरी ते खरोखरच या मुद्द्याबाबत गंभीर असतील तर मोदींची काळजी वाढणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या सप्टेंबरमध्ये आपल्या वयाची 75 पूर्ण करतायत। शिवाय स्वतः सरसंघचालक मोहन भागवत देखील याच वर्षी 75 पूर्ण करतायत। मोहन भागवतांनी वयाचे हे कारण देत आपल्या पदाचा त्याग केला तर पंतप्रधान मोदींवर प्रचंड दडपण येणार यात शंका नाही। कदाचित दोघेही एकत्र बसून आपण आपल्याच नियमाला अपवाद ठरू शकतो का याची चर्चा करू शकतात। भागवतांनी जर आपल्या वारसदाराची निवड केली असेल तर त्यांनी त्याच वेळी मोदींच्या वारसदाराचाही विचार केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।